कधी कधी असं होतं की स्वामींचं नाव घ्यायचं असतं पण मन तयार होत नाही. हातात माळ घेऊ शकतो पण माळ हातात घ्यावीशी वाटत नाही. मन म्हणतं राहू दे, उद्या घेऊ, आत्ता नको. आणि आपण विचारतो काय झालंय मला. पण कधी कधी हे फक्त आळस नसतं. कधी कधी कोणीतरी आपल्याला स्वामींचं नाव घेऊ नये म्हणून आडवत असतं, मनाला भुलवत असतं, लक्ष दुसरीकडे घेऊन जात असतं, विचार बदलत असतात, भक्तीपासून दूर ठेवायचा प्रयत्न करत असतं. कारण त्यांना माहिती असतं जेव्हा तुम्ही स्वामींचं नाव घेता तेव्हा तुम्ही कमजोर राहत नाही, तेव्हा तुम्हाला शक्ती मिळते. म्हणून जेव्हा कधी असं वाटलं की नाव घ्यायचं पण मन होत नाही, तर त्याच वेळेस अगदी जोरात म्हणा श्री स्वामी समर्थ. कारण ते एक नाव ना, ते फक्त शब्द नाहीयेत, ते नाव तुम्हाला अंधारातून बाहेर काढत असतं. आणि कदाचित म्हणूनच कोणीतरी प्रयत्न करत असतं की तुम्ही ते नाव घेऊ नये. पण भक्त जर थांबला नाही ना, तर स्वामींची कृपा ही थांबत नाही. श्री स्वामी समर्थ.